नमस्कार, निक्षरा.com मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। जर्मनीमधील शिक्षणाचे तुमचे एकमेव डेस्टिनेशन। तुम्ही जर जर्मनीमध्ये जॉब शोधत असाल तर जॉब तुमच्यासाठी आता एक नवीन अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली आहे, ती म्हणजे चान्स कार्टे नावाचं एक अपॉर्च्युनिटी कार्ड। हे अपॉर्च्युनिटी कार्ड काय आहे हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय। आता त्यासाठी तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्हाला किमान यासाठी 6 पॉइंट्स मिळवायला लागतात। ही पॉइंट सिस्टीम काय आहे आणि हे 6 पॉइंट्स तुम्ही कशी मिळवू शकता हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर तुम्ही मागचा व्हिडिओ मिस केला तर मी तुम्हाला आधीच सांगून देतो, चान्स कार्टे नावाचं हे जे कार्ड आहे, हे कार्ड तुम्हाला एक विजा आहे। हा विजा तुम्हाला 1 वर्षासाठी मिळणार आहे। त्या 1 वर्षामध्ये जाऊन तुम्ही जर्मनीमध्ये स्वतःसाठी जॉब शोधू शकता। त्या दरम्यान तुम्ही पार्ट टाइम जॉब देखील करू शकता। तर मग बेसिक गोष्टी देखील मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या, त्या बेसिक गोष्टी बघा आणि आता या आपण येऊ पॉइंट्सवरती। हे पॉइंट्स तुम्हाला कसे मिळवायचे, 6 पॉइंट्स तुम्हाला किमान मिळवायचे। यामध्ये हे पॉइंट्स पार्ट्समध्ये काही डिवाइड केलेले असतील। त्यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा पार्ट म्हणजे 4 पॉइंट्सचा। हे 4 पॉइंट्स तुमच्याकडे जर एका रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधनं तुमचं बॅचलरेट झालेलं असेल, तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्हाला हे 4 पॉइंट मिळतील। त्या व्यतिरिक्त ही डिग्री तुमची जर कधी इंजिनिअरिंग, टीचिंग किंवा नर्सिंग अशा प्रकारच्या फील्ड्सची असेल तर तुमच्यासाठी हे 4 पॉइंट फिक्स आहेत असं समजून चला। त्यामुळे तुम्ही हे 6 पॉइंट सहज मिळवू शकता जर कधी तुमची एका रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधनं डिग्री झालेली असेल तर। त्यानंतर 3 पॉइंट्स तुम्हाला मिळतील जर कधी तुमच्याकडे सेम फील्डमधला, ज्या फील्डमध्ये तुम्ही डिग्री केली आहे, अर्थात जर कधी फॉर एक्झाम्पल मी जर्नलिस्ट आहे तर माझ्याकडे जर्नलिझमचा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल। जर जर्नलिझमच्या फील्डमध्ये कुठल्याही कंपनीसाठी किंवा कुठल्याही याच्यासाठी तर मी 5 वर्ष काम केलं असेल, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स माझ्याकडे असेल, एक्सपिरियन्स लेटर माझ्याकडे असेल, तर ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लेटर असल्यास मला 3 पॉइंट्स मिळतील। या व्यतिरिक्त जर्मन लँग्वेज स्किल्स ॲट मिनिमम B2 लेवल। B2 लेवल हे लेवल्स काय आहेत हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। इथे A, B आणि C इज सगळ्यात बेटर, त्यानंतर B आणि त्यानंतर A असं आहे। तर तुम्हाला ॲटलिस्ट B2 लेवलचं जर्मन लँग्वेजचं नॉलेज असलं पाहिजे तर तुम्हाला 3 पॉइंट्स मिळू शकता। त्यानंतर 2 पॉईंटवरती येऊया। 2 पॉईंट तुम्ही कसे मिळवू शकता? 2 पॉईंट मिळवण्यासाठी तुमच्याकडे किमान तुमच्या सेम फील्डमधला, ज्या फील्डमध्ये तुम्ही डिग्री घेतली त्या फील्डमधला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे आणि तुमचं वय 35 वर्षापेक्षा कमी असेल आणि तुम्हाला जर जर्मन लँग्वेजचं नॉलेज B1 लेवलपर्यंत असेल तरी देखील तुम्हाला हे 2 पॉईंट्स मिळू शकता। त्या व्यतिरिक्त 1 पॉईंटवरती येऊया। 1 पॉईंट तुम्हाला कुठल्या गोष्टींसाठी मिळणार आहे? 1 पॉईंट तुम्हाला मिळेल जर की तुमचं एज 40 पेक्षा कमी असेल, तर 40 वर्षापेक्षा जर तुमचं कमी एज असेल तर तुम्हाला 1 पॉईंट मिळेल। त्यानंतर प्रिव्हियस स्टे इन जर्मनी फॉर मिनिमम 6 मंथ्स। जर कधी तुम्ही यापूर्वी जर्मनीमध्ये किमान 6 महिन्यासाठी राहिलेले आहात, तुमचा टुरिस्ट विजा सोडून, टुरिस्ट विजावरती नाही, टुरिस्ट विजा व्यतिरिक्त विजावरती जर कधी तुम्ही किमान 6 महिने जर्मनीमध्ये राहिलेले असाल तर तुम्हाला 1 पॉईंट मिळू शकतो। त्यानंतर बेसिक जर्मन लँग्वेज स्किल ॲटलिस्ट A2 लेवलपर्यंतची। म्हणजे मी तुम्हाला परत एकदा सांगितलं होतं, पहिल्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला मी सांगितलंय की जर की तुम्हाला हे अपॉर्च्युनिटी कार्ड मिळवायचं असेल तर जर्मन लँग्वेज ही सगळ्यात बेसिक गोष्ट आहे आणि सगळ्यात रिक्वायर्ड गोष्ट आहे। जर तुम्ही जर्मन लँग्वेज शिकली तर तुम्हाला हे अपॉर्च्युनिटी कार्ड मिळवणं अतिशय सोपं होऊन जाईल। कार्ड मिळवायचं असेल तर मोस्टली जर्मन लँग्वेज शिकण्याकडे फोकस करा। तर तुमच्याकडे जर्मन लँग्वेजचं नॉलेज ॲटलिस्ट A2 लेवलपर्यंत असायला हवं। त्यासाठी देखील तुम्हाला 1 पॉईंट मिळू शकतो। त्यानंतर व्होकेशनल ट्रेनिंग / university degree in field identified as having a labor shortage in Germany. त्यानंतर अप्लाइंग फॉर अपॉर्च्युनिटी कार्ड अलोंगसाइड युअर स्पाउस। या काही रिक्वायरमेंट्स आहेत, ज्या रिक्वायरमेंट्स तुम्हाला पॉईंट्समध्ये डिवाइड करून दिलेल्या आहेत। जर कधी तुमच्या ह्या रिक्वायरमेंट्स फुलफिल होत असतील तर तुम्हाला या कशाही प्रकारे तुम्हाला यामध्ये 6 पॉईंट्स कव्हर करायचे। यातले मी तुम्हाला मेजरली सांगितलं होतं की 4 पॉईंट्स तुम्ही मेजरली कव्हर करू शकता तुमच्या युनिव्हर्सिटीच्या डिग्री थ्रू, आणि त्यानंतरच्या काही बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत त्या रिक्वायरमेंट्सपैकी तुम्ही 2, 1 हे असे पार्ट्स तुमच्याकडे डिवाइड करून दिलेले तुम्हाला हे पॉईंट्स मिळू शकता। 6 पॉईंट्स तुम्हाला तुमचे जर होत असतील कंप्लीट तर तुम्ही सहज या कार्डसाठी अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त जर कधी तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत जाण्याचा विचार करत असाल तर फॅमिलीसाठी देखील सेम रिक्वायरमेंट्स आहेत। तुमच्या फॅमिलीला तुम्ही तुमच्या सोबत घेऊन नाही जाऊ शकत। तुमच्या फॅमिलीचं देखील एकतर ब्लॉक्ड अकाउंट असायला हवं किंवा त्यांच्याकडे देखील तुमच्या वाईफ जर मोस्टली असेल तर तुमच्या वाईफकडे देखील पार्ट टाइम वर्कचा एक कॉन्ट्रॅक्ट असायला हवा। या सगळ्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत, या गोष्टी लक्षात ठेवा आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचे 6 पॉईंट्स कव्हर करू शकता। त्या व्यतिरिक्त निक्षरा.comच्या वेबसाईटवरतीचा निक्षरा.comच्या वेबसाईटवरती तुम्हाला चान्स अँड कार्टे नावाच्या या अपॉर्च्युनिटी कार्डविषयी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे। त्या वेबसाईटवरती जा। वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला चान्स अँड कार्टे नावाचं एक सेपरेट सेक्शन मिळेल। त्या सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण प्रकारच्या इन्फॉर्मेशन तिथे अवेलेबल आहे। तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।